नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल 3 दिवसापासून परिसरात दिसणाऱ्या या नागाला अखेर सर्पमित्र शुभम पराळे यांनी धाडसी कारवाई करत सुखरूप पकडले. पाहूया हा थरारक घटनाक्रम. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंगल्याच्या मागील भागात साप दिसला होता. साप 3 दिवसापासून परिसरात वावरत असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत बंगल्यातील कर्मचारी संकल्प नरवाडे यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी शुभम पराळे हे मानकापूर येथे कामात व्यस्त होते. मात्र माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. बंगल्याची पाहणी करत असताना इन्व्हर्टर खाली साप लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. साप शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच अचानक नागाने फणा काढून बाहेर येत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्पमित्र शुभम पराळे यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही घाबरगुंडी न उडवता रेस्क्यू सुरू ठेवले. काही वेळानंतर विषारी नागाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. यानंतर नागाला भरणीत बंदिस्त करून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स TTC ट्रान्झिट सेंटर येथे पंचनामा करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी रेस्क्यूमुळे संभाव्य धोका टाळला असून सर्पमित्र शुभम पराळे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. पावसाळ्यात सापांचे दर्शन वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.